नमस्कार शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं कृषी तज्ञ शेती सल्लागार YouTube चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. तुम्ही नवीन असाल, मला माहिती आहे कोणी नवीन व्हिडिओ बघणार आहे, कोणी जुनं आहे. जे जुने असतील त्यांच्यासाठी तर त्यांना माहितीच आहे आपलं काम कसं आहे या क्षेत्रातलं. त्यासोबतच जर बघितलं नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, एक कमेंट करा जरूर शेवट व्हिडिओ कसा वाटला. आता सगळ्यात महत्त्वाचं मी जे काही आता ह्या प्लॉटवर आलेलो आहे, हा प्लॉट आहे आपला कांदा गोट प्लॉट. यालाच तुमच्या काही ठिकाणी म्हणतात कांद्याचे डोंगळे, काही ठिकाणी म्हणतात कांद्याचे ढोले. याच्यापासून आपल्याला कांद्याचं बी तयार होतं. त्यानंतर आपलं रोपवाटिका तयार होते, त्यानंतर कांदा लागवड होते. अशा 2-3 प्रकार आहे कांद्याचे. म्हणजे हे कांदा हे वर्षभर चालणारं पीक आहे. याची एक प्रोसेस असते, की कांद्याचं बियापासून कांद्याचं रोप तयार करणं, कांद्याच्या रोपापासून कांदे लावणं, कांदे लावण्यापासून कांदा तयार करणं, कांद्यापासूनच परत कांद्याचं बी तयार करणं. ही एक लाँग प्रोसेस आहे मित्रांनो. ह्या प्रोसेसला साधारण पूर्ण वर्षच जातं. आता जर बघितलं आपण 8 महिन्याचा कालावधी असतो हा पूर्ण. ह्या कालावधीमध्ये आता जर बघितलं कांद्याचं हे लागवड होऊन साधारण 2-2.5 महिन्याचा आता 2 महिने झाले 100% या प्लॉटला. आता फुटवा जर बघितला आपण तर एकंदरीत साधारण आज त्याचा बघितलं 10 ते 12 फुटवे निघालेले. काही ठिकाणी 7-7, 8-8 आहे, काही ठिकाणी 4-4, 5-5 आहे. पण अतिशय उत्कृष्ट प्लॉट आहे. ह्या प्लॉटला आपला स्वतःचा घरचा प्लॉट आहे आणि इथं व्हिडिओ घेण्याचं कारण एकमेव तुम्हाला योग्य सल्ला मिळावा, योग्य मार्गदर्शन मिळावं. टाईम टू टाईम कधी-कधी माझ्याकडनं अपडेट मिळत नाही. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं ह्या प्लॉटला आत्तापर्यंत काय-काय ॲप्लिकेशन गेले. आता जर बघितलं आपण ही दाणा भरण्याची स्टेज चालू झालेली आहे. डोंगळा अजून छोटा आहे. अजून जर मी थोडा लेट व्हिडिओ घेतला तर असा डोंगळा 100% राहील. मित्रांनो कांद्याचा जे काही वरचा भाग आहे हा 100% मोठा राहील. आता ह्या कंडिशनमध्ये परागीभवनाची गरज आहे. मी जे Instagramवर उल्लेख केला बा तुम्हाला परागीभवनाची प्रक्रिया मी YouTubeला समजून सांगेल. तर परागीभवन म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचं मधमाशा प्लॉटमध्ये राहणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. अशा कंडिशनमध्ये जेवढ्या जास्त मधमाशी राहील तेवढं जास्त तुम्हाला कांद्याचं बी मिळेल. जेणेकरून काय होतं, की अशा कंडिशनमध्ये समजा मधमाशी ह्या झाडावर बसली, तर ह्या झाडावर बसून ती दुसऱ्या झाडावर ज्यावेळेस जाते, त्यावेळेस तिच्या जे काही पाय असतात, म्हणजे जे काही तिचे पाय, त्या पायांना परागीकण लटकलेले असतात. म्हणजे जे काही कण याचीवाली, ही जी काही पॉलिनेशनची प्रक्रिया आहे, ही 100% पूर्ण होते. तर ही ह्या झाडापासून ह्या गोंड्यापासून त्या गोंड्यावर गेल्यावर 100% त्यांचं क्रॉस पॉलिनेशन होतं. क्रॉस पॉलिनेशन झाल्यानंतर मित्रांनो आपल्या कांद्याच्या गोट प्लॉटमध्ये कांद्याचं बी भरायला सुरुवात होते आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने भरलं जातं. हा झाला गावठी उपाय मित्रांनो. याच्यावर आता जर बघितलं आपण तर विज्ञान खूप पुढे गेलेलं आहे. आता विज्ञान जर पुढे जात असताना आपले केमिकल जे काही आहे ते पण खूप पुढे गेलेले आहे. तर याच्यासाठी आपल्याला काही कॉम्बिनेशन आहे ते पण मी समजून सांगतो. आता मधमाशीच्या अट्रॅक्शनसाठी करायचे उपाय घरगुती. पहिला उपाय काय माहिती मित्रांनो? पहिला उपाय करताना तुम्ही जर 1 एकर प्लॉट असेल तर 10-12 पोते आणा. ते गुळाच्या पाण्यात एकदा भिजून घ्या. भिजवल्यानंतर साधारण मित्रांनो 10 टोकरांना ते उभे करून द्या. जेणेकरून त्याच्या वासाने प्लॉटमध्ये मधमाशी अट्रॅक्ट होईल. दुसरी गोष्ट, हे सगळं करत असताना प्लॉटवर जर बघितलं आपण तर फवारणी घ्यायची आपल्याला गुळ आणि ताकाची. जेणेकरून तुम्हाला रोग शोषक किडींसाठी पण आणि जर बघितलं आपण तर याच्यासाठी जर पॉलिनेशन प्रक्रियेसाठी मधमाशांच्या अट्रॅक्शनसाठी 100% मदत होईल. आता इथं जर बघितलं आपण हा डोंगळा एकदम अतिशय सुंदर पद्धतीने तयार झालेला आहे. आता होत असताना याची जर कंडिशन बघितली तर आता याला खास पॉलिनेशनची गरज आहे. अशा कंडिशनमध्ये याचं जर पॉलिनेशन झालं किंवा परागीभवन झालं तर 100% त्याचे जे काही दाणी हे 100% भरले जातात. आणि यामध्ये एक असतं की ह्या हा डोंगळा ज्यावेळेस फुगतो, फुगल्यानंतर साधारण त्याचं जे काही बी बनण्याची प्रक्रिया आहे तिथं साधारण 3 ते 4 बिया किंवा 5 बिया एका कंडिशनमध्ये बनलेल्या असतात आणि पूर्ण डोंगळा जर बघितला आपण तर आपल्याला 50 ते 100 बी एक डोंगळा देत असतो मित्रांनो. या कंडिशनमध्ये आत्ता तुम्हाला ड्रिप ॲप्लिकेशन काय करायचं आहे? आम्ही ड्रिप केलंय किंवा आम्ही पाटपाणी करतोय किंवा आम्ही जर बघितलं आम्ही तर खताद्वारे ॲप्लिकेशन करतोय. तर अशा कंडिशनमध्ये ॲप्लिकेशन करताना सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ड्रिप ॲप्लिकेशन करायचं आहे. 13-0-45 साधारण एकरी 2 किलो. त्यामध्ये मॅजिक पॉवर वापरायचं आहे तुम्हाला एकरी 1 किलो आणि सेव्हिन 100 वापरायचं आहे एकरी 1 किलो. हे ॲप्लिकेशन तुम्हाला पाण्याद्वारे असेल, खादीद्वारे असेल किंवा ड्रिप ॲप्लिकेशनद्वारे द्यायचं आहे. हे दिल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढेल जमिनीचा. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला म्हणजे तुमचं झाड रोगाला बळी पडणार नाही. ह्या कंडिशनमध्ये जास्त करून प्लॉटला करपा येणं, त्यानंतर व्हाईट स्पॉट पडणं, डोंगळे वाकडे होणं हे प्रकार खूप घडतात. पूर्णपणे ऑर्गॅनिक प्लॉट ठेवलेला आत्तापर्यंत कोणतंही रासायनिक खत गेलेलं नाही आहे प्लॉटला. दुसरी गोष्ट प्लॉटमध्ये आता जर बघितलं आपण फुटवे खूप सुंदर आहे. पहिला स्प्रे झाला होता साधारण 30 मिलीनी गोल मारलं, प्लॉट आडवा पडला होता. हे काम करणाऱ्यांच्या चुकीमुळं झालं होतं. त्यानंतर आपण पहिली फवारणी घेतली होती मित्रांनो. कांद्याला फवारणी चालू होती रोबोकिंगची. तर तीच फवारणी आपण इकडे टाकली. मेरावीज डिओ सिजंटा कंपनीचा आपण वापरलेलं आहे. 100 लिटर पाण्यासाठी साधारण आपण वापरलं 120 ml. त्यानंतर आपण रोबोकिंग वापरलेलं होतं 50 ग्रॅम आणि पोलिस वापरलेलं होतं
20 ग्रॅम अशा कंडिशननी ही पहिली फवारणी घेतली. प्लॉट एकदम सुंदर झाला आणि त्यानंतर फक्त दुसरी फवारणी केलेली, रोबोकिंगच रिपीट केलं आणि आत्ता पण आपण परत एक रोबोकिंगचा स्प्रे रिपीट करणार आहे. तर मित्रांनो, रोबोकिंग वापरलेलं होतं साधारण 200 लिटर पाणी समजा जर धरला आपण, 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम रोबोकिंग वापरलेलं होतं. नेटिव्ह वापरला 100 ग्रॅम आणि त्यासोबत आपण परत कीटकनाशक जर बघितलं तर एक थोडा हलकं जावं म्हणून आपण प्रोफेक्स सुपरची फवारणी घेतली. मित्रांनो, हे सगळं करत असताना आता प्लॉट अतिशय उत्तम आहे. आतापर्यंत नियोजन एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता ॲप्लिकेशनची गरज आहे 42-47ची, जी काही आदास्का कंपनीची असेल किंवा इतर कंपन्यांची ग्रेड आहे ती, त्या कंपन्यांचं 42-47ची फवारणी घ्यायची. त्यामध्ये देखील आपण रोबोकिंगची फवारणी घेणार आहे. मित्रांनो, रोबोकिंग आपलं प्रॉडक्ट येऊन मार्केटिंग करत नाही, डोळ्याने रिझल्ट दिसत आहे. कमेंटमध्ये शेतकरी सांगतील खात्रीशीर प्रॉडक्ट आहे. कांदा गोट प्लॉटसाठी मला तर एकदम सुंदर रिझल्ट आलेले आहे. दुसरी गोष्ट, नियोजनामध्ये परागीभवनासाठी जर तुमच्याकडे मधमाशांचा पर्याय नाही झाला किंवा पेटीने आणणं झाली, सगळ्या काही गोष्टी घडल्या, समजा ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला जर मधमाशीचं अट्रॅक्शन नसेल होत किंवा मग आर्टिफिशियली करायचं असेल, तर ह्या कंडिशनसाठी आपल्या घरात आजोबा असतात, त्यांचं जुनं धोतर असतं. ते जुनं धोतर घ्यायचं, मस्तपैकी 10 फुटाची काठी घ्यायची, साधारण इकडून 8 फूट तिकडून 8 फूट, तिकडून 4 तिकडून 4 आणि मध्ये 2 फुटाचा आपल्याला चालायला गॅप ठेवायचा मित्रांनो. जेणेकरून जर बघितलं तर एकदम नॉर्मली कांद्यांच्या जे काही गोट आहे, आपलं जे काही डोंगळे त्याच्यावर फिरवायचे आपल्याला, जेणेकरून पॉलिनेशनची प्रक्रिया 100% क्लिअर होईल. आणि पॉलिनेशन एकदा की झालं तर 100% तुमच्या प्लॉटला भरभरून उत्पन्न मिळेल. कांदा गोट प्लॉटला हे केल्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नाही. मित्रांनो, दुसरी गोष्ट अजून एक, कोणा शेतकऱ्याला फवारणी घ्यायची असेल तर प्लॅनोफिक्स आणि कल्टरची प्रमाण एकदम कमी प्रमाणावर तुम्ही फवारणी घ्या. 5 मिली 100 लिटर पाण्यासाठी तुम्हाला प्लॅनोफिक्स वापरायचं आहे आणि कल्टर वापरायचं आहे साधारण तुम्हाला 10 मिली. अशा प्रमाणावर जर फवारणी घेतली तर 100% तुमचं दाणी भरणं असेल किंवा ही शेवटच्या स्टेजमधली फवारणी, कांदा गोट प्लॉटमधलं नियोजन असेल, हे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पाहण्यापेक्षा हा परिपूर्ण एकच व्हिडिओ बघा. 100% नियोजन दिलेलं आहे. बघा, योग्य वाटलं तर नक्की इतर प्लॉट रजिस्टर करा. खाली दिले ऑफिसचे नंबर, त्यांना संपर्क करून घ्या. तुमच्या प्लॉटमधील काही समस्या असल्या त्यांच्यापर्यंत कळवा, जेणेकरून माझ्यापर्यंत येतील. आणि अधिक माहितीसाठी खाली ऑफिसला संपर्क करा. धन्यवाद.